झालेला आहे। तर हा जो आकार तयार झालेला आहे तर तो आपण आता ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा। हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण या दोन पार्टची उपयोग करून आपण कटोरी कसा वाढवायचा हे एकदम सिंपल ट्रिकनी बघणार आहोत। तर माझं जे नेहमीच पेपर कटिंग असतं कटोरीचं पॅटर्न, तर त्याप्रमाणे हे दोन भाग आपण कट करून नेहमी घेतो बघा। ब्लाऊजवरती अशा पद्धतीने आपण कटोरीचा भाग कट करतो आणि ते कट झाल्यानंतर आपण टेपचा वापर करून कटोरी वाढवतो बघा। म्हणजे कोण कोण अशा पद्धतीनं कटोरी इथं टेपनी माप टाकून अशा पद्धतीनं कटोरी वाढवतात। पण माझा जो कटोरीचा पॅटर्न आहे तो एकदम सिंपल आणि सोपा असा आहे बघा। तर मी कटोरी कुठल्या पद्धतीनं वाढवते हे मी तुम्हाला सांगते आणि टेपचाही उपयोग मी अजिबात करत नाही बघा। एकदम सोपी अशी ट्रिक आहे। तर इथं बघा आपला हा जो कटोरीचा पॅटर्न आहे आणि हा जो आपला मुंड्याचा किंवा आपण शोल्डरचा जो भाग आहे कटोरी आपण ज्याला अटॅच करतो, तर तो हे दोन पार्ट आहेत तर ते आपण घ्यायचे। आणि मी कसा पॅटर्न काढते बघा। तर टेपचा इथं मी अजिबात उपयोग करत नाही। हा जो भाग आहे त्याचा हा खालचा भाग तुम्हाला दिसत असेल, म्हणजे हा भाग जो आहे तो आपला आपण जिथं क्रॉसपट्टी जोडतो तो भाग आहे। तर त्याच भागाने मी इथं चांगला आपला जो काटकोनात कागद असतो तर तो घेतलेला आहे। पूर्ण काटकोनात हा पेपर आहे बघा। हा कोपरा जो आहे तर तो आपला काटकोनात असला पाहिजे। आणि इथं बघा अशा पद्धतीने फक्त जे खालचं आपलं क्रॉसपट्टीचं जे जिथं जॉईंट असतो तर ते माप मी घेतलेलं आहे। हे किंवा इकडचं कोणतंही माप घ्यायचं नाहीये, फक्त आपण हे खालचं क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे बघा। आणि हे जितकं माप आहे झालेलं आहे तर तितकंच माप आपण उभ्या जो आपला काटकोन आहे तर तिथं पण टाकून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं। आता हे दोन पॉइंट समान अंतरावर झालेले आहेत, इथून समान अंतरावर हे दोन पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत। आता हे दोन पॉइंट मिळाल्यानंतर काय करायचं आहे मी तुम्हाला दाखवते। आपला जो कटोरी असा तयार आहे तर तो आपल्याला फक्त फिरवायचा आहे आणि हा पॉइंट इथं आणि हा जो पॉइंट आहे तो इथं। तुम्हाला कळत असेल मी कसा कटोरी ठेवलेला आहे तो बघा। आपला जसा कटोरी होता तर तो तसाच आपल्याला हा पॉइंट इकडं आणि हा पॉइंट इथं असा लावायचा आहे बघा। इथे एक पॉइंट आणि इथे एक पॉइंट, हे आपले दोन पॉइंट फिक्स धरायचे आहेत आपण। आणि कटोरी आणि हा भाग अशा पद्धतीनं फिरवायचे आहेत। हे दोन पॉइंट आपल्याला हलू द्यायचे नाही आहेत बघा। आणि अशा पद्धतीनं फिरवायचं आहे की हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईंट झाला पाहिजे। तर तुम्हाला मी इथं करून दाखवत आहे बघा। बघा इथं आपले दोन्ही पॉइंट जॉईंट झालेले आहेत एक अगदी व्यवस्थित। आणि आपले हे पण पॉइंट व्यवस्थित आहेत का आपण चेक करायचे आहे बघा। तर माझे दोन्ही पॉइंट पण एकदम व्यवस्थित परफेक्ट जागेवरती आहेत आणि आपले हा पण पॉइंट जॉईंट झालेला आहे। तर हा जो आकार तयार झालेला आहे तर तो आपण आता ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा। बघा अशा पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल मी कसं ड्रॉ करत आहे। आणि हा जो आतला भाग आहे तर तो आपण ड्रॉ करायचा आहे। तर आता तुम्हाला दिसत असेल बघा किती सुंदर पद्धतीने आपला कटोरी वाढवून रेडी झालेला आहे। तर हे जी लाईन आहे तर ती व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची आहे बघा। आणि आता आपला कटोरीचा आकार खूपच सुंदररित्या रेडी झालेला आहे। मी तुम्हाला आणखी एकदा दाखवते बघा। आपला जो कटोरी असा तयार असतो तर तो तसाच आपल्याला असा फिरवायचा आहे आणि दोन्ही पॉइंट जॉईन करून अशा पद्धतीने आपल्याला कटोरी बसवायचा आहे बघा। आणि हे पॉइंट मी कुठून घेतले हेही तुम्हाला कळालं असेल। हे सेम पॉइंट मी हा इथं ड्रॉ करून घेतला आणि हा कटोरी आपण असा जॉईंट केलेला आहे। तर आता मी कटिंग करून तुम्हाला दाखवते की आपला हा कटोरी किती छान परफेक्ट फिटिंगला बसतो ते। तर आता पहिल्यांदा आपण कटोरीचा आकार कट करून घेऊया। बघा खूपच सुंदर पद्धतीने आपला कटोरीचा जो आकार आहे तर इथं मी तुम्हाला दाखवते। हा आपला
मूळचा जो कटोरी होता पहिल्यांदा काढलेला तर तो आहे बघा. आणि हा आता आपण वाढवलेला कटोरी. तर हा जॉईंटला कसा बसतो बघा तुम्हाला दाखवते. तर एकदम परफेक्ट असा जॉईंट तुम्हाला दिसत असेल. एकदम छान असं जॉईंट आलेला आहे. आणि इथं आहे तो इथं आपला टक्स येणार आहे बघा. तर टक्स कसा द्यायचा हेही मी तुम्हाला दाखवते. तर मी माझा नेहमी टक्स कटोरीचा कसा देते तर हे दाखवते. हे जे आपले सेम पॉईंट आहेत तर ते आपण जोडायचे आहेत बघा अशा पद्धतीनं. आणि हा जो टोकाचा पॉईंट आहे तो एकदम निमुळता असा पकडायचा आहे बघा. तुम्ही पाहत असाल आपली ही 2 टोकं जोडलेली आहेत आणि हा आपला पॉईंट. आणि त्यानंतर एकदम सरळ टक घ्यायचा आहे. पण किती अंतरावर घ्यायचा आहे हेही मी तुम्हाला दाखवते. तर आपण असा हा टक जो आहे तो दुमड घालायचा आहे बघा. आणि इथं आपली जी मार्जिनची शिलाई, कारण आपण कटोरी जोडणार आहोत ना या बाजूला, त्यामुळं ही मार्जिनची शिलाई आणि त्यानंतर आणखी 1 पाव इंच इतकं अंतर आपल्याला सोडायचं आहे. आणि हा टक जो येईल तर तो आपला टक होणार आहे बघा ब्लाऊजचा. तर तुम्हाला दिसत असेल बघा एकदम सुंदर आणि सोप्या पद्धतीनं हा जो आपला कटोरी आहे तर तो रेडी होतो बघा अशा पद्धतीनं. तर हा जो आहे तर आपला टक होणार आहे बघा इथं. तर इतक्या उंचीचा आपला टक होणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला कटोरी हा व्यवस्थित एका सरळ रेषेत कटोरी येते. आणि कटोरीचा टक ही खूपच सुंदर असा बसतो बघा. तर इथं आपला टक येणार आहे तुम्हाला दिसत असेल. तर अशा पद्धतीनं मी फक्त हा भाग आणि हा कटोरीचा भाग हे दोन्ही भागांचा वापर करून कटोरी वाढवून तुम्हाला दाखवलेला आहे. कुठल्याही टिपचा आपल्याला इथं वापर करायचा नाही आहे. फक्त 2च मिनिटात आपला कटोरी वाढवून रेडी होतो बघा. तर इतका सोपा असा युनिक कटोरी पॅटर्न आहे हा. जर तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्कीच तो यूट्यूबवरती शेअर करीन बघा. किंवा याआधी मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी आय बटनवरती लिंक देते. तर आजचा माझा हा कटोरी वाढवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबही करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि जर माझा कटोरी पॅटर्नचा फुल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला एक कमेंट नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक्यू.